अपनी विविध मांगों को लेकर नगर परिषद ठेका कामगारों ने कार्यालय के सामने बेमियादी काम बंद और ठिया आंदोलन किया। किस परिसर में ये आंदोलन किया गया, आइए देखते हैं इस खबर में। भद्रावती नगर परिषद में कार्यरत ठेका कामगारों को न्यूनतम वेतन दिया जाए, इस प्रमुख मांग के साथ अन्य मांगों के लिए मंगलवार को शहर के बाला साहेब ठाकरे प्रवेश द्वार से नगर परिषद कार्यालय तक एक भव्य मोर्चा निकालकर नगर परिषद कार्यालय के सामने बेमियादी काम बंद और ठिया आंदोलन को शुरुआत की गई। इस बेमियादी काम बंद आंदोलन में भद्रावती नगर परिषद के करीब 90 ठेका कामगार शामिल हुए। पिछले अनेक वर्षों से ठेका कामगार नगर परिषद अंतर्गत काम करने वाले विविध ठेकेदार की ओर काम कर रहे हैं। इन कामगारों को ठेकेदार की ओर से न्यूनतम वेतन नहीं दिए जाने का कामगारों का आरोप है, जिससे कामगारों का आर्थिक शोषण होकर उन्हें कम वेतन पर काम करना पड़ रहा है, जिससे उनका जीना मुहाल हुआ है। शासन के नियम के मुताबिक इन कामगारों को न्यूनतम वेतन दिया जाए, ऐसी मांग कामगारों ने नगर परिषद प्रशासन की ओर समय समय पर की थी, लेकिन नगर परिषद प्रशासन की ओर से उनकी मांगों के लिए कोई भी प्रतिसाद न मिलने से आखिरकार कामगारों ने बेमियादी काम बंद आंदोलन करने की भूमिका ली। प्रथम शहर से भव्य मोर्चा निकालकर इन कामगारों ने मांगों की ओर ध्यान आकर्षित किया, जिसके बाद नगर परिषद कार्यालय के सामने बेमियादी काम बंद ठिया आंदोलन शुरू किया। इस संदर्भ में मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की ने जानकारी दी। ना आम्ही नोटीस दिलेली आहे, आम्ही वेतनवाढ करून द्यावी म्हणून हो कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे आम्ही। कॉन्ट्रॅक्टर का म्हणे मॅडम आपल्याला? कॉन्ट्रॅक्टरला म्हटलंय आम्ही म्हणजे त्यांचे वेतन वाढवून द्या म्हणून। हो, त्यांचे असं म्हणणं आहे का आम्हाला बिल 4-4, 6-6 महिने बिल भेटत नाही नगरपालिकेकडून। कोणाला? कॉन्ट्रॅक्टरला ना? हो बरोबर आहे ना। आपला एक असं आहे, आता 15व्या वित्त आयोगाचा निधी आपल्याला प्राप्त नाही झालाय हो मागच्या वर्षीपासून। हो, आपण सामान्य निधीमधनं सध्या त्यांचे आणि मागच्या वर्षी आपल्याला भेटेल म्हणून आपण त्यांची वाट बघत राहिलो। कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सॉरी वित्त आयोगाचे पैसे येईल म्हणून आपण वाट बघत बसलो, तर ते काही पैसे आले नाही। तर मग आपण सामान्य निधीतून त्यांचे देयक देत होतो। आता सामान्य निधीमध्ये जसे जसे आपल्याला टॅक्स वसुली आपली होत असते त्या अनुषंगाने आपण त्यांना देयक देतो कॉन्ट्रॅक्टरला। आणि आता यावर्षीचं आपण अजून यावर्षी पण आपल्याला आयोगाचे पैसे प्राप्त झाले नाही, त्यामुळे आपण नवीन टेंडर केलं नाही आहे। आता आमचा दुसऱ्या निधीतून आम्ही पैसे दुसऱ्या निधीतून मागतोय आता। हे जे टेंडर हो मार्च टू मार्च असतात। आपण मार्च एंडिंगला जनरली आयोग हे आपलं 15व्या वित्त आयोगाचे पैसे मिळण्याचे आपले हे राहते, पण आपली आचारसंहिता असल्यामुळे आम्ही काढली नव्हते ते टेंडर। आणि आता आम्हाला कळलंय की आयोगाचे पैसे येणार नाही, तर आता आम्ही डीपीडीसी मधूनच चालू आहे आमचं। तर आता हे बेमुदत संप आजपासून सुरू झालेला आहे, तर आता गावातला जे आहे कचरा वगैरे तर हा प्रश्न उचलणं चालूच आहे तो, आणि पाणी पण चालूच आहे। आम्ही केली आहे पर्यायी व्यवस्था। गावातली जी स्वच्छता आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे फरक दिसणार ना? ती पण चालूच आहे ना। आता हे बघा, तो कॉन्ट्रॅक्टर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे, हे जे कर्मचारी आहे हे कर्मचारी आमच्या डायरेक्ट आमच्या अंडरमध्ये नाहीये। हो, कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे। आता कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचं समाधान करायला पाहिजे। आणि आता तसे जर पुढच्या त्यांना देयक देण्यात येईल महिन्याचे, तेव्हा जर त्यांनी नाही दिलं तर मग आम्ही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करू। आता असं कसं एकदम कारवाई करणार आहे? ठीक है, धन्यवाद। सिटी न्यूज मध्ये आपण मुलाखत दिल्याबद्दल। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।